महाराष्ट्राला संत महात्मे आणि यात्रा उत्सवाची परंपरा आहे। हिंगोली जिल्ह्यातील सारंगस्वामी यात्रेमध्ये देखील एक अनोखा उत्सव भरतो आणि या उत्सवामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्यांचा महाप्रसाद वाटप करण्यात येतो। खरं तर महासंक्रांतीच्या नंतर ही यात्रा भरत असते। 500 वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा या यात्रेला आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर देशातील पहिलीची यात्रा अशी आहे ज्यामध्ये महाप्रसाद म्हणून या ठिकाणी पालेभाज्या एकत्र शिजवून त्या भाविकांना वाटप करण्यात येत आहेत। सकाळपासून हा सगळा कार्यक्रम सुरू असतो। माझ्यासोबत काही या ठिकाणचे स्वयंसेवक आहेत। कधीपासून तुम्ही सुरुवात करता? सकाळी 8 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून। किती कडे होतात? किती भाविक येतात? जवळपास 15 ते 16 कडे होतात। हां बरं, तुम्ही कधीपासून आहेत इथे? सकाळी 8 वाजल्यापासून आहे थोडं। किती वर्षापासून तुम्ही येता? इथं लहानपणापासून इथेच आहे। ही त्या ठिकाणी महाप्रसाद म्हणून या पालेभाज्या या ठिकाणी देण्यात येत आहेत। तर या बाजूला जर आपण पाहिलं तर या महाप्रसादाची कशी जयंत तयारी या ठिकाणच्या स्वयंसेवकाकडनं सुरू असते। एकंदरीत आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ह्या सगळ्या 3 कढया असतात। या कढयाच्या माध्यमातून हे सगळं या ठिकाणी भाजीचा महाप्रसाद शिजवण्यात येतो। कशी आहे या सारंगस्वामी यात्रेची परंपरा? सर, हे 533वे वर्ष आहे भाजीचं। या ठिकाणी 12 मिसळ्याची भाजी, ज्याच्यामध्ये आपण पाहता तुम्ही विशेषकर वालाची भाजी, वालाच्या भाजीच्या शेंगा, टमाटे तशाला तसे टाकलेले आहेत आणि ही सगळी भाजी एका मोठ्या कढईमध्ये शिजवल्या जाते आणि सारंगस्वामी महाराजांच्या कृपेने या ठिकाणी ही भाजी यात्रा या ठिकाणी होते। आणि अशी याची परंपरा आहे की भाजी खाल्ल्याने रोगराई नष्ट होते, म्हणजे वर्षभर अनारोग्य राहतं। कोणकोणत्या राज्यातून या ठिकाणी भाविक येतात आणि किती वाजता सुरुवात होती आणि कधीपर्यंत हे सगळं चालू असते? यावर्षी भाजीची सुरुवात सकाळी 8ला झाली। आता जवळपास 17वी-18वी कढई आहे। एका कढईमध्ये ओली भाजी जवळपास 100 क्विंटलच्या आसपास तयार होते। अशी म्हणून या ठिकाणी 200हूनही अधिक क्विंटलची भाजी। या भाज्या उपलब्ध कोण करते? या ठिकाणी स्वयंसेवक, सर्व वीरशैव स्वयंसेवक भक्त, त्याचबरोबर शेतकऱ्याने आणून दिलेली भाजी देखील या ठिकाणी घेतली जाते आणि सर्वांचा मिळून या ठिकाणी भाजीचा प्रसाद केला जातो। नक्कीच हे या ठिकाणचे स्वयंसेवक होते। या बाजूला आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी कच्च्या पालेभाज्या या कापण्यात आलेल्या आहेत। खरं तर यामध्ये गाजर आहे, टोमॅटो आहे, गोबी आहे, मिरची आहे आणि अशा एक ना अनेक प्रकारच्या भाज्या ह्या एकत्र केल्या जातात, त्या कढईमध्ये शिजवल्या जातात आणि याच भाज्या खाल्ल्यामुळं या भक्तांमधले जी रोगराई आहे ती दूर होण्यास मदत होती, अशी या यात्रेमधील आख्यायिका आहे। मात्र सारंगस्वामीची जी ही यात्रा आहे ती या पालेभाज्यामुळं देशभरामध्ये एक कौतुकाचा विषय बनलेली आहे आणि या यात्रेमध्ये आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक यासह देशातील कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात आणि याच यात्रेमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने हे भाविक या ठिकाणी उपस्थित राहून या सगळ्या अनोख्या पालेभाज्यांचा महाप्रसाद लुटण्याचा आनंद घेत असतात। संदीप नागरे, साम टीव्ही न्यूज, हिंगोली। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।